नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर रोज-रोज तेच पोहे खाण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही थालीपीठ करून द्या सगळ्यांना, खूप आवडीनं खातील. तर आपण इथे एकदम वेगळ्या पद्धतीने आणि एकदम झटपट होणारे हे पोह्याचे थालीपीठ कसं बनवायचं ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर हे पोह्याचे थालीपीठ एकदम सकाळच्या घाई-गडबडीमध्ये लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा मोठ्यांना डब्यासाठी देण्यासाठी किंवा अशा पद्धतीने सकाळच्या नाश्त्याला पण हे थालीपीठ करून देऊ शकता. एकदम पटकन होणारे हे थालीपीठ आहेत. बघितलात तुम्ही एकदम मऊ लुसलुशीत हे मस्त असे हे पोह्यापासून थालीपीठ केलेले आहेत. फक्त 1 वाटी पोह्यापासून आपण मस्त पोटभरीचा नाश्ता करून देऊ शकता. तर अशा पद्धतीने एकदा तरी तुम्ही पोह्याचे थालीपीठ करून द्या. सगळेच खूप आवडीनं खातील. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर पोह्याचं थालीपीठ करण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. आपण जे नाश्त्यासाठी पोहे करतो तेच पोहे मी घेतलेले आहेत. तर 1 वाटी पोह्यासाठी एक अर्धी वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि 1 ते दीड चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. हळद पावडर, एक 2 चिमूट हिंग घेतलेली आहे. एक 2 ते 3 चमचे तीळ घेतलेले आहेत. 1 चमचा जिरे, थालीपीठला लावण्यासाठी तूप घेतलेलं आहे. 1 चमचा धना पावडर आणि आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर इथे आपल्याला पोह्याचं थालीपीठ करायचं आहे. तर इथे मी 1 वाटी हे पोहे छान चाळून घेतलेले आहेत. तर हे पोहे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. तर इथे मी 1 ते 2 पाण्यामध्ये छान स्वच्छ पाण्याने हे पोहे धुवून घेतलेले आहेत. तर हे पोहे स्वच्छ धुवून घेतलेत. तर आपल्याला या पोह्यामध्ये अगदी थोडंसं पाणी ठेवून आपल्याला याला एक 10 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून हे पोहे भिजत ठेवायचे आहेत. एक 10 मिनिटांनी आपण या पोह्यावरचं झाकण काढून बघूया. तर इथे आपले छान पोहे भिजले गेलेले आहेत. तर हे बघा आपण नेहमी पोहे भिजवतो त्यापेक्षा आपण इथे थोडंसं जास्त पाणी वापरलेलं आहे आणि असं एकदम मस्त आपले हे पोहे छान भिजले गेले आहेत. तर आपल्याला या पोह्याला छान चुरून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. अर्धी वाटी बेसन घालून घेतलेलं आहे. बारीक चिरून घेतलेले 2 कांदे घालून घेतलेले आहेत. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. नंतर आपल्याला याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत. तर इथे मी एक अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे. 1 चमचा धना पावडर, काश्मीरी मिरची पावडर घालून घेतलेली आहे. 1 चमचा जिरे घालून घेतलेले आहे आणि 2 ते 3 चमचे तीळ घालून घेतलेले आहेत. 2 चिमूट हिंग आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. बारीक वाटून घेतलेला लसूण घालून घेतलेला आहे. तर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये लगेच पाणी घालून घ्यायचं नाही. थोडंसं हे पोह्यामध्ये आपल्याला हे छान पीठ मळून घ्यायचं आहे. जर आपल्याला गरज वाटली तरच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. कारण आधीच आपण पोह्यामध्ये जास्त पाणी घालून हे पोहे छान भिजवले होते. म्हणून हे पीठ तिंबताना थोडं पाण्याचा अंदाज बघूनच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर हे बघा ह्या पोह्यामध्येच पाणी होतं म्हणून मी अशा पद्धतीने हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला थोडं-थोडं करून याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान सरसरीत आपल्याला हे थालीपीठसाठी पीठ मळून घ्यायचं आहे. तर आपण नेहमी थालीपीठ करताना जसं पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे थालीपीठसाठी पीठ मळून घ्यायचं आहे. तर बघितला तिथे मस्त असं हे आपलं पोह्याचं थालीपीठ करण्यासाठी आपलं हे पीठ छान मळून झालेलं आहे. चला तर मग थालीपीठ करूया. तर इथे मी एक कॉटनचा कपडा छान पाण्यानं ओला करून घेतलेला आहे. तर या कपड्यावर आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तर थालीपीठ करण्यासाठी पिठाचा एक गोळा घेतलेला आहे आणि छान त्या गोळ्याचा आपण एक मस्त गोल गरगरीत आपण हे उंडा करून घेतलेला आहे. तर हे उंडा आपण जे कपडा ओला करून घेतलेला आहे, त्या कपड्यावरती ठेवून आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावून हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तर नेहमीच आपण थालीपीठ पाणी लावून जसं थापतो, त्याच पद्धतीने आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तुम्हाला थालीपीठ पातळ, जाड जसं पाहिजे त्याच पद्धतीने तुम्ही हे थालीपीठ थापून घेऊ शकता. तर इथे मी छान हाताला पाणी लावून थालीपीठ थापून घेतलेलं आहे. तर या थालीपीठला आपल्याला छान होल करून घ्यायचे आहेत.
थालीपीठला छान होल्स करून घेतलेले आहेत. तर गॅसवर मी तवा गरम करायसाठी ठेवला होता. तर छान तवा गरम पण झालेला आहे. तर त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा तूप घालून घेतलेला आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल पण घालून घेऊ शकता. तर इथे मी तूप घालून छान आपण हे कपड्यावर थालीपीठ थापून घेतलं होतं. ते या तव्यावरती थालीपीठ घालून घेतलेलं आहे आणि सावकाश याच्यावरचा कपडा काढून घेतलेला आहे. कपडा काढल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती जे होल्स केलेले आहेत त्याच्यामध्ये थोडं-थोडं करून आपल्याला याच्यामध्ये तूप सोडून द्यायचं आहे. तर हे थालीपीठची वरची बाजू छान सुकली गेल्यानंतर आपल्याला हे थालीपीठ छान पलटवून घ्यायचं आहे. तर हे थालीपीठ भाजताना आपल्याला मंद गॅसवरच हे छान आपल्याला खरपूस हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. तर पलटून घेतलेल्या दुसऱ्या साईडनी पण मी इथे तूप लावून घेतलेलं आहे आणि छान हे थालीपीठ आपण पलटवून घेऊया. तर अशाच पद्धतीने आलटी-पलटी करून छान आपल्याला खरपूस हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. तर बघितलात एकदम मस्त असा हा आपला पोह्याचा थालीपीठ बनून तयार झालेला आहे. तर इथे मी एका प्लेटमध्ये हे थालीपीठ काढून घेतलेलं आहे. तर अशाच पद्धतीने आणखीन एक तुम्हाला मी थालीपीठ करून दाखवणार आहे. तर इथे मी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि छान त्याचा उंडा करून छान या ओल्या कापडावर छान थापून घेतलेला आहे. तर हाताला पाणी लावूनच हे थालीपीठ थापून घ्यायचं. एकदम मस्त आपला हा थालीपीठ बनून तयार होतो. तर इथे मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे. तर या थालीपीठला आपल्याला होल्स करून घ्यायचे आहेत. तर आपला हा तवा पण छान गरम आहे. त्याच्यावरती एक अर्धा चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि जे आपण थापून घेतलेलं थालीपीठ आहे, त्या तव्यावरती आपण हे थालीपीठ घालून घेतलेलं आहे. थालीपीठचा कपडा आपल्याला छान काढून घ्यायचा आहे. तर या थालीपीठच्या होल्समध्ये आपल्याला छान थोडं-थोडं करून तूप घालून घ्यायचं आहे. तर हे थालीपीठची बाजू छान सुकली गेल्यानंतर आपल्याला हे थालीपीठ छान पलटवून घ्यायचं आहे. तर हे थालीपीठ छान पलटवून घेतलेलं आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडनी पण तूप लावून घ्यायचं आहे आणि छान खरपूस आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी आलटी-पलटी करून छान दोन्ही साईडनी हे छान थालीपीठ छान खरपूस भाजून घेतलेलं आहे. तर हे थालीपीठ छान भाजलं गेलेलं आहे. तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशाच पद्धतीने आपण सर्वच थालीपीठ करून घेतलेले आहेत. तर इथे आपले मस्त असे हे पोह्यांचे गरमागरम एकदम मऊसूत, खुसखुशीत आपले हे थालीपीठ बनून तयार झालेले आहेत. तर हे थालीपीठ अजिबात चिवट होत नाहीत, वातड होत नाहीत. तुम्ही दिवसभर असंच जर हे थालीपीठ करून ठेवलात, तर एकदम मस्त खुसखुशीत आणि एकदम मऊसूत हे पोह्यांचे थालीपीठ बनून तयार होतात. तर हे थालीपीठ लोणच्यासोबत किंवा दहीसोबत जर खाल्लात, तर एकदमच चवीला भारी लागतात. तर हे थालीपीठ तुम्ही लहान मुलांच्या डब्याला करून देऊ शकता. एकदम मऊसूत राहतात. तर तुम्हाला आजची रेसिपी जर आवडली असेल, तर एक कमेंट नक्की करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.